तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपण गेलतो शिरसाळा मारुती इथे हनुमान मंदिर. नमस्कार, मी तुमचा लाडका कुणाल भोई. हा आपला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो, म्हणून जर काही चुकलं वगैरे असेल तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. मी तुमचा मित्रच आहे. आणि आता आपण आपलं प्रॅक्टिकल झालेलं आहे सध्या. मग आता मी घरी चाललो आहे, म्हणून आता आपण शिरसाळा मारुती जाणार आहे. आज पहिले घोडसगाव जाणार आहे, तिथून शिरसाळा मारुती जाणार. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण घरी आलो, आपण कपडे वगैरे चेंज करून घेतले, निघालो आपण डायरेक्ट शिरसाळा मारुती जाण्यासाठी. कारण आपला प्लॅन चेंज झाला. पहिले आपण घोडसगाव जाणार होतो, पण आता पहिले शिरसाळा चाललो. कारण आमच्या शेजारी राहणारा आदित्य, त्याचा आज नवस आहे. आणि मित्रांनो, आपण आता फायनली शिरसाळा पोहोचलो. आपली गाडी पार्किंगला लावून दिली. बोला भाऊ. तर भावांनो, आपण आता चाललेलो आदित्यच्या नवसला. इकडे जाऊन पहिले त्याच्या होत पप्पाचा फोटो काढून घेतला भाऊ. विषय काही असो भाऊ, पहिले पेटपूजा मग कामदूजा, म्हणून आपण पहिले जेवण करून घेतलं भाऊ. आणि आपण आता सध्या चाललेलो आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, कोण कोण शिरसाळा मारुती आला हे आपल्याला कमेंट मध्ये सांगून द्या एकदा. युट्यूबचा कमेंट बॉक्स पूर्ण तुमच्यासाठीच खाली आहे भावांनो. आणि इथे तर खूपच गर्दी होती रे भाऊ, शनिवार असल्यामुळे बाहेरपर्यंत लाईन लागलेली होती भाऊ डायरेक्ट. म्हणून आपण एक काम केलं, मुख दर्शनच करून टाकलं. आणि शिरसाळा मंदिराची एकदा प्रदक्षिणा घेऊन घेतली आणि समोरच्या साईडने आलो. तर मित्रांनो, आपण आता पुढच्या साईडला आलेलो आहे मंदिराच्या. तुम्ही बी दर्शन करून घ्या. आणि दर्शन झाल्यानंतर आपण सध्या चाललो आता आपल्या गाडीकडे. आणि रस्त्याने जाता आता आपल्याला भारीवाली थार दिसून गेली. पण तुम्ही काय म्हणा भाऊ, थारचा लुक एकदम भारी दिसतो. तर मित्रांनो, फायनली आपलं आता दर्शन झालेलं आहे. आपण आता घरी चाललो आहे. आणि दर्शन एकदम गर्दी होती, 1-1.5 घंटा लागला असतं दर्शनाला, म्हणून आपण दूरदर्शनच केलं आहे. आता आपण घरी जातो. पण इकडे जे आहे ना, हे बघा, ट्रॉफिक खूप लागली, म्हणजे गाडीच निघत नाही आहे कोणतीच. हे पाहू शकता तुम्ही, झूम करून बी दिसणार नाही. आणि आपल्याला इथून घोडसगाव बी जायचं आहे, म्हणून आम्ही लवकर निघतो. नाही तर आम्ही 1-2 घंट्यात बी दर्शन केलं असतं. पण आपल्याला गावाकडे बी जायचं आणि तिथून घरी जायचं, म्हणून आम्ही आता चाललो आहे गाडीकडे. पण आपण तर इकडे गाडी काढायला आलो, पण इथं ट्रॅफिकच खूप मोठा आहे भाऊ. मस्त आहे मित्रांनो. कुठे जाणं असेल तर 2 व्हीलर घेऊन जायची, ट्रॅफिक बी लागत नाही जास्त आणि गाडी बी लगेच निघून जाते आपली. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्याला लाईक सबस्क्राईब करून घ्या पहिले. आणि विषय तर कसा आहे, हा आपला पहिला व्हिडिओ, याच्यात तर चुका होती ना, आणि त्या चुका तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही आपले सबस्क्रायबर आहे. तर शिदे आलो भाऊ आपण घोडसगावला आपल्या काकाच्या घरी. नंतर झोपल्या भाऊ वाटतं सगळे. गेट बी पहा भाऊ कसं जाम झाला आहे, तर खुलत नाही आहे. शेवटी कसं तरी खोललं आपण ते गेट. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे आहे आपल्या काकाचं घर आणि हे होती आपल्या काकाची रिक्षा. का रे भाऊ, गाडी घ्या की नाही रे? तू हौस आहे म्हणून गाडी घेणं पडते आता. काय पायदल बी गेलो असतो आपण. तू असा का पाहतोय खतरनाक गड. वरच्या घरावर, म्हणून आम्ही आता गाडीत चाललो वरच्या घरात. आणि मित्रांनो, वरच्या घरात जे आहे ना, मुंज्यांची पूजा आहे, म्हणून आपण आता वर चाललो नारळ फोडायला वरच्या घरात, मोठ्या आजीच्या घरी. फोडलं का रे भाऊ? फोडलं का रे भो? गाईज, तू मार खाशीन रे. घे प्याना. त्याच्यावर व्हिडिओ करतो दादा. घे रे पे रे, एक घोट ठेवल्यावर ते हाडी रे. थोडं पाणी राहिलं दादा. मग चांगलं जाय दे, थोडं नाही. हे आमच्या श्रीराम काकाचं घर आहे रो, पाहू शकता तुम्ही. तिच्यात दिसत नाही एवढं मोठं आहे ते व्हिडिओ. काय रे भाऊ, तुझं घर केवढं मोठं आहे रे? व्हिडिओत दिसत नाही की रे? कसं अजून का अजून घेतलं ते घर? गिफ्ट मारू का? गिफ्ट काय मारतो? गिफ्ट डीप. हे पण मग चल, मग वरती चालतो आहे पाहिजे तेवढं. अरे मी आलो ना रे पाहून, त्या दिवशी आपण घर पाहिलं नाही का तुझं? नाही बे, चल. हॅलो. डायरेक्ट फोडून टाकीन. मित्रांनो, आपला नारळ आता फोडून झाला. आता आपण चाललोय आपल्या घरी खाली. आणि काकाच्या पोरांना बी घेऊन घेतलं बा आपण सोबत. व्हिडिओ बनतोय बरं, डायरेक्ट व्हिडिओ टाकून देईन मी युट्यूबवर. हा किंवा असा घ्यायचं मी टाकू का? असं काय करतोय तू, कोणासारखं करतोय? मित्रांनो, खालच्या घरी आलो आणि इकडे छकुली अभ्यास करत होती. तिला अभ्यास बी करून देत आहे आम्ही, कारण आपली सगळी फॅमिली एकत्र जमली की तसंच होते. मित्रांनो, ह्या दोघांना आता त्यांच्या घरी सोडून देऊन आम्ही चालू आता आमच्या घरी. बाकीचे बी व्हिडिओ आपण काढले असते, पण आपल्या मोबाईलचं स्टोरेजच भरून गेलं. तुम्हाला तर माहितीच आहे, आयफोन मध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम एकदम जास्त येतो. मित्रांनो, फायनली
आपण आता घरी आलेलो आहे. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. भेटू अशाच एक नवीन आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.